बाई पहा बरं, पोराईनी किती बढिया डेकोरेशन केलेलं आहे नाही? हो छानच दिसतंय सगळं. फुलं पण किती मस्त लावलेत ना. खूपच बढिया आहेत हा. छान छान छोटे छोटे. हे काय काल अहो, नेहमी लिपस्टिक लावत नाही ना, आजच लावले म्हणून. आई बाई बढिया तर दिसत आहे ना. का तुम्ही सवय नाही ना, कसं तरी वाटत. सवय करून घ्या. पाहिलं का, आपण सगळ्या नट्टापट्टा करून व्यवस्थित तयार होऊन आलो आहोत. पुरुषांचं काय अजून त्यांचा पत्ता नाहीये. हा? हो ना. आणि आपल्यालाच म्हणतात बरं, यांना उशीर लागतो, यांना उशीर लागतो. त्यांनाच लागतो जास्त वेळ तयार व्हायला. मग आपल्या आधी आले ना ते. हो ना. खूप लपून मोठं लपून. लपून लपून का करत असते देव जाणे बाई. आरशा समोर नुसते ते मरू दे. आपली राधिका आणि रेवती नाही आली अजून. आल्या आल्या आल्या. आई तुमची नवरी तयार आहे. खरंच ग बाई, कोण दिसत आहे का टिपा बरं. आम्ही पण यायचं का? अरे या दादा वहिनी, तुमचीच वाट पाहत होतो. दादा कसा आहेस? बाप्पा, तुझं लग्न आहे तर खुशच असणार ना मी. मी तेच म्हंटल रेवतीला की आपण कार्यालयात पोहोचू ना तेव्हा दादा आलेलाच असेल. हो मी पण नाही म्हणजे उगाच मला आनंद झालाच नाही असं तुला वाटायला नको. या असं का बोलून राहिली ग तू चित्रा? अहो जे आहे ते सांगितलं, उगाच नंतर गैरसमज नकोत ना. बाले, तू लक्ष नको देऊ हिच्याकडे. हो असंही तिचं आपल्याकडे कुठं लक्ष असतं. झालं तुझं पुन्हा सुरू. दादा वहिनी आता वाद नको. मेहंदीचा कार्यक्रम सुरू होईल आता. हो बाई, म्हणून तर तू आम्हाला बोलवलंस ना. नाहीतर आता तुला एक नवीन माहेर मिळालंय म्हणूनच लग्नाचा बस्ता बांधायला बोलवलं नाहीस. निदान आज तरी बोलवलंस. ए भैताड, आजूबाजूला लोक आहेत, निदान त्यांचं तरी भान ठेवून थोबाड बंद ठेव ना. अहो पण मी चुकीचं बोलत नाहीये काहीच. नाही नाही वहिनी, तू अगदी बरोबर बोलतेस. काय खूप घाईघाईत ठरलं ना. ते कला मंदिर ठाणे आहे ना, तिथल्या लोकांना बोलवलं होतं. तिथनं बस्ता बांधला. खूप घाईत ठरलं म्हणून नाही बोलवलं. पण मी माझ्या आवडीच्या 2 साड्या खास तुझ्यासाठी बाजूला काढून ठेवल्यात. थांब आणते. बघ तुझी किती काळजी आहे तिला. उगाच तिच्या नावाने बघबघ करत असतेस. पुरे आता आणल्याच आहेत म्हणून गोड बांधून घ्यायच्या. काय माहिती उरल्या सुरल्या असतील तर. वहिनी हे घे. चला मेहंदीचा कार्यक्रम सुरू करायचा आहे ना. चल चला चला चला. ए भाई, काय झालं सांग ना. काय नाही. सांग ना सांग ना. अरे काही नाही केडे. अरे मला इथे बोलवलं तर सांग ना आता. तर अजून काय वेगळं कारण असणार आहे? राधिकाचं लग्न एवढं तोंडावर आलंय आणि मी 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 काय खुश होऊ का? मी नाराजच असणार ना. त्रास होतोय रे. अरे भाई मला कळलंय, मला कळलंय. अरे अरे तुला जी जखम झाली आहे ना, त्याच्यासाठी मी दवा दारू घेऊन आलोय. बापरे. अरे नाही खरंच, म्हणजे बाहेर लागली असेल तर आपण दवा करतो ना, पण जखम आत असेल तर बरं ठीक आहे. चहा हवाय का कोणाला? हा नानीजी चहा घ्या. अगं आपण तुझ्या नानांनी घेतला का? 2दा घेऊन झालाय त्यांचा. आणि त्या बाबांनी हो त्यांना आत्ताच दिलाय. बरं झालं. हो माझ्या 3ही बाबांनी चहा घेतलाय. तुम्ही काळजी करू नका अजिबात. तुम्हाला काही हवंय का सांगा. खायला आणू का तुमच्यासाठी? पटकन जाऊन आणते. आत्ताच झालाय नाश्ता बिष्टा. अरे एक मिनिट. काय चाललंय तुझं? काय तुझं लग्न आहे ना आणि तू सगळ्यांना चहा देतेस? ताई तुम्हीच सांगा. मी सांगून थकले, ऐकायला तयार नाहीयेत त्या. अगं ती नेहमी अशीच करते, कोणाचं काही ऐकत नाही म्हणून सांगायचं बंद केलंय आम्ही आता. भानगडीतच पडत नाही त्या. मी अजिबात काही सांगायला जात नाही. बरं आता हे सगळं थांबूया. बकुळा मावशी मेहंदीचे कोण घेऊन ये. हा आणते. चला आत्ता आणते. नाही मला ऐकायचंच नाही काही. करायला पाहिजे. एकदा मेहंदी ती सुटली पण पाहिजे ना. मला एक फोन आलाय. मी आले पटकन. आले ये लवकर. हे काय आहे? किती खण.
अगं हे काय आहे? शेण. व्हॉट? येस, राधिकाच्या लग्नात राधिकाच्या हाताला लागणार आहे शेण. ब्रिलियंट आयडिया आहे. वहिनी, काय कर राधिका, तू चहा घेतलास ना? नाही, बघतीये कोणी विचारताय का मला. असं का बोलतीयस? अगं आता तू बिझी आहेस ना. तुझ्या सासरकडची माणसं आहेत, मग कंपनीतली माणसं आहेत. समोरून आम्ही जाता येता दिसलोच तर मग तू आम्हाला विचारणार. आम्ही काय माहेरची गरीब माणसं? तसं नाहीये वहिनी. तू थांब, मी आणते. नको नको, अगं तू नवरी मुलगी आहेस आज, तू कसली कामं करतेयस. आणि हो राधिका, थँक्यू बरं का. नाही म्हणजे लग्नात तू बसत्यात माझ्याही साड्या घेतल्यास त्याबद्दल. वहिनी अगं थँक्यू काय, छान दिसतेस. अगं अथर्व दिसला नाही कुठे. नाही म्हणजे सगळेच दिसत आहेत पण तोच एकटा दिसला नाही सकाळपासून. त्याला आज भक्ती मिसकडे ठेवलंय. का? म्हणजे ती घेऊन येणार आहे का? नाही. का? हा बरोबर आहे म्हणा. नाही म्हणजे तो इथे येऊन काय करणार. आणि तसंही आईच्या लग्नात मुलाचं काय काम ना. नाही म्हणजे तुला विचारलं तर तू काय सांगणार त्याला. आई तू हे सगळं काय करतेयस. त्यापेक्षा तो न आलेलाच बरा. काय म्हणते? काय विचारायचंय कोणाला? कुठे काय, ही मला चहाचं विचारत होती. म्हणलं तू तुझं आवर आणि तू मदत कर ना तिला, नवरी मुलगी आहे ना ती. ते करेनच मी मदत. चहा तिकडे. हो हो घेणार ना मी. हा. हा करेक्ट. आता नेक्स्ट टेबल. हॅलो, भक्ती मिस, अथर्व आहे का जवळ? हो आहे ना, देऊ का? हा हा एक मिनिट. अथर्व, आईचा फोन आहे. आई, अथर्व कसा आहेस बाळा? मी मस्त आहे. तू कशी आहे? मी पण मस्त आहे. बरं जेवलास? हो. आणि भक्ती मिसला त्रास देत नाहीयेस ना? त्यांना बिलकुल त्रास द्यायचा नाही. ते सांगतील ते ऐकायचं. एकदम गुड बॉय सारखं. आई तुला माहिती आहे ना मी तुझा गुड बॉय आहे. हो, तू आहेसच माझा गुड बॉय. आई तू कुठे आहे, काय करते आहे? बोल ना आई. हा म्हणजे मी तुला भेटायला येणार आहे. भेटायला? घ्यायला का नाही? हॅलो अथर्व, रेवती मावशी बोलते. हॅलो देवकी मावशी. हा ऐक, आत्ता तू अभ्यास कर. हा, आई बोलेल थोड्या वेळाने तुझ्याशी. हो. ओके बाय. काय आहे हे सगळं? रेवती मी हे बरोबर करते ना? नाही, लग्नासाठी इथे सगळे जण जमलेत आणि मी भक्ती मिसकडे अथर्वला ठेवून आले. राधिका, ती वहिनी काहीतरी बोलून गेली त्यामुळे तू अशी डिस्टर्ब होणार आहेस का? वहिनी बोलली म्हणून नाही, मला खरंच आधीपासूनच असं वाटत होतं. हे बघ, तू काहीही चुकीचं करत नाहीयेस. रेवती अगं पण राधिका, हे बघ, आई म्हणून तुझ्या भावना मी समजून घेऊ शकते, पण आता तुला तुझा विचार करायला हवाय. तुला तुझ्या भविष्याचा विचार करायला हवाय, सौमित्राचा विचार करायला हवाय. हे सगळे क्षण तुझ्यासाठी खूप महत्वाचे आहेत. तुला कळतंय मी काय म्हणते ते? शी, मम्मा भर पटकन कोणी इथे आलं आणि आपल्याला बघितलं तर वाट लावती. येस येस येस. शी,
चिन्या हावरेट कुठची माझ्या ताईच्या लग्नातलं जेवण वरपाया आलीस वय ग हे शेण तूच ठेवलंस वय थांब आता कसा तुला धडा शिकवते ना बघच तू करत फिरता थांबच तू मम्मा काहीतरी स्वीट पण पाहिजे मला, मी स्वीट शिवाय नाही जाणार. अगं पण इथे स्वीट नाहीये ना स्वीट काउंटर तिथे चल चल. अरे देवा माझ्या राधिकाताईच्या लग्नातलं जेवण हडपतायत या दोघी जणी हावरट मेल्या धावतेच आता इंगा चांगला तू राधिका बहिणीला भेटलास की नाही? कसं भेटणार आहे काहीतरी फालतू जोक सांगत तिथेच थांबवून ठेवलंय मला या माणसाने. एक सेकंड म्हणजे तू ही गिफ्ट त्यांच्यासाठी आणलीस? अर्थात ना काय तुझ्यासाठी आणणार का काय नाही तू बरं झालं ते आणलंस ते ऍक्च्युली त्यांना तेच बघायचं होतं गिफ्ट आणणारस की नाही. अरे ते सगळं सोड, ही गिफ्ट आणलीस ना, चल पटकन वहिनींकडे त्यांना गिफ्ट दे आणि परत ये. चल 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 नाही नाही, एक मिनिट चल 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 कुठे मग तिथे नाही आतमध्ये मेहंदीचा कार्यक्रम चालू आहे. जेंट्स नॉट अलाउड. हे असं काहीतरी ठरवलं यार. जेंट्स नॉट अलाउड. मी आम्ही काय त्यांची मेहंदी कॉपी करणार आहोत का? त्यांनाच विचारायला लागेल. चल चल चल. अरे नाही आतमध्ये नाही सोडणार. तुमची गप्प बस. तुमची बायको उभी आहे डोरवरती, ती सोडत नाही कोणाला आतमध्ये. जेनी ठीक आहे तू देशील आत? मी आहे ना नाही सोडणार ती. चल बघूया जेनी ना, आहे. गप्प बस. बरं, ठीक आहे ना. नाही सोडणार. अरे, बघूया ना थांब. बघ बघ ए बघ आता बघ. ओके. हा? ये काय सॉरी नो एंट्री. ऐक ना जेनी, एक रिक्वेस्ट आहे. हे बघ मला फक्त एवढंच राधाला द्यायचं, मी लगेच परत बाहेर येतो. हा जा. सॉरी हे बघ इकडनं जाऊ शकत नाही आपण इकडनं. सॉरी नो यू कांट. जेनी फालतूगिरी करू नकोस, त्याला फक्त एक गिफ्ट द्यायची आणि तो परत देणार आहे. साईड लाव ना. चल चल चल. ए तू माझा बॉस असल्यासारखं का बोलतोस माझ्याशी? दिस इज नॉट अवर ऑफिस हा, अँड यू आर नॉट माय बॉस टुडे, सो प्लीज. हो ऑफिस नाही आहे, मी बॉस नाही आहे, माहिती आहे मला. नवरा आहे ना मी तुझा. हा म्हणूनच सांगते बायकोच ऐकायचं असतं. प्लीज. काय काय हरकत नाही, जाऊया चल. थांब थांब थांब. नाही नाही सोड दे. इगोवर नको घेऊ एवढं. चल ठीक आहे. बायकोचं ऐकायचं असतं. आयडिया काय एक मस्त आयडिया. बाई बनूया, साड्या नेसूया. नाही नाही शेणिया खा तुझ्या आवडीची स्वीट डिश. वाटलं नव्हतं रे असं एवढं सगळं असं 360 डिग्री मध्ये सगळं चेंज होईल. बरोबर 360 डिग्री फिरवतो. अरे या दोन एअर होस्टेस कुठून आले विमानात मध्येच? बघ शनू बेबी, आपण तिथे मेहंदीत शेण मिसळतोय आणि हे इथे मजा मारतायत. बघ बघ काय तूच बघ, सारखं त्याने जवई बापू पिल्लू पिल्लू करत असतेस ना. घे काही कामाचा नाहीये तुझं जावई बापू. ए आमचे विमानात खरोड खरोड करायचे गडबड नाही करायच्या. पडला तर काय कराल? Shut up, किडे, just shut up. शनू बेबी लीव देम. आपल्याला भूक लागली ना, चल नाही तर काय. आधी खाऊन घेऊया. चल ये बस 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 बस. उभं भूक लागली आहे बाई. काय नको करू विमान आपलं त्यांना द्यायचंच नाही अजिबात. अरे बापरे. या दोघींना विमान लागलं वाटतं. आता मी ब्रेक करतो. ब्रेक 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 ब्रेक. अरे मी पायलट आहे, तुम्ही का पायलट? हा राधा राधा काय तू इथे कसं काय? आलो मी. जिनी अडवत होती मला, पण आनंदने हा रस्ता दाखवला. बरं ऐक ना, मी तुझ्या आवडीचं गिफ्ट द्यायला आलोय. कोणी पाहिलं तर? भाऊ दे ग, मी एवढं देतो. आणि आणि अजून एक
एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे तुला. सांगू? आता काय सांगायचंय तुला? बरं ऐक ना, ऐक तू नको टेन्शन घेवायचं. हा तू तुझं कंटिन्यू कर. दीदी, हो दीदी, तुम्ही कंटिन्यू करा. तुम्ही माझ्याकडे बघू नका. तू पण माझ्याकडे बघू नकोस. ओके? कोणाचं लक्ष नको जायला. मी बोलतो, तू फक्त ऐक. ऐक ना राधा, म्हणजे राधा, गेली अनेक वर्ष आपण एकमेकांचे खूप चांगले मित्रमैत्रीण आहोत आणि आता आपल्यात एक वेगळ्या प्रकारचं नातं तयार होणार आहे. त्यामुळे गेले अनेक दिवस मी फक्त आपल्या नात्याचा विचार करतोय. आणि हे विचार चालू असताना अत्यंत बेसिक प्रश्न मला पडायला लागले. म्हणजे नातं म्हणजे काय, नात्यात कुठल्या प्रकारच्या भावना असायला पाहिजे, म्हणजे आपल्या अपेक्षा समोरच्यावर लादणं म्हणजे नातं की समोरच्याला समजून घेणं म्हणजे नातं. तर हे सगळे विचार असे डोक्यात चालू असताना खरं तर मला पण हसू येतं हे सांगताना. पण मी तुझ्यासाठी खास एक कविता केली आहे मी राधा. नाही तू टेन्शन नको घेऊस. म्हणजे तू काय माझ्याकडे बघायची गरज नाहीये. मी तुला वाचून दाखवतो, तू फक्त ऐक आणि सांगा कशी वाटली. पहिल्यांदाच केली. हा ऐकवतो. नातं नकळतपणे जुळून जातं संवेदनांच्या काठावरती, विश्वासाचे सूर उमटती अलगदपणे ओठांवरती. नातं कोसळणाऱ्या पावसाचं भिजणाऱ्या धरतीशी असतं. रोमारोमात शहारा आणि नकळत श्रावण फुलतं. नातं हरवलेल्या पावसात भिजलेल्या मनाचं, कुणासाठी कोणीतरी कुढत असलेल्या क्षणांचं. राधा, राधा, काय झालंय? राधा काय झालंय? काय नाही. दीदी थांबा जरा, थांबा प्लीज थांबा. चल चल. सौमित्र, चल राधा. सौमित्र, काय झालं? हा कार्यक्रम मध्येच का थांबला? सौमित्र अरे बोल, आम्ही सगळे वाट बघतोय. काय झालंय सौमित्र? चल राधा. कुठे निघालात तुम्ही? सौमित्र, सगळे पाहुणे मंडळी इथे आहेत. कुठे घेऊन चालला हिला?